एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. आत्या 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 अरे मानव, काय एवढ्या काकड्या? काही स्पेशल आयटम? अरे तो आमचा अबीर आहे ना, तो ना एका मापात काकड्याशी पटा 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 चिरतो. तशी आपल्याला चिरता येते का असा मी प्रयत्न करते. त्यात हात तुटलाय ना, नाही तर जमलंच तरी मला. नाही जमेल जमेल. ही लक्षणं काही ठीक दिसत नाहीयेत मला. तेच ना, इतक्या वर्ष संसार केल्यानंतर, इतक्या वर्ष स्वयंपाकघरात वावरल्यानंतर मला साधी काकडी चिरता येऊ नये, ही लक्षणं काही बरोबर नाही. तू एकदम बरोबर बोलतोयस. नाही नाही, मला तर असं वाटतं ना, आता या संसारातनं स्वयंपाकघरातून संन्यास घ्यायला हवा मला. कॉम्प्लेक्स दिलाय त्या अबीरने मला, कॉम्प्लेक्स. आत्या, जो माणूस काकडी कापू शकतो तो काय काय कापू शकतो? बघ ना, आणि मला साधी काकडी कापता येऊ नये. लानत है मुझ पर. अगं आत्या, मी तुझ्याबद्दल बोलत नाहीये, त्या पेइंग गेस्ट बद्दल बोलतोय. अबीर तोच तो. आत्या, हर टीम में एक गुंडा होता है और इस टीम का गुंडा है राधा. आणि राधाच असायला हवी, तो पेइंग गेस्ट नाही. मानव बेटा, क्या हुआ है तुम्हें? 24 घंटे सेहत के लिए अच्छा नहीं है बेटा. यह आदत अच्छी नहीं है. छोड़ दो ये सब. आत्या, मला असं म्हणायचंय की तो जो अबीर आहे ना, तो आपल्या या घरावर हुकूमत गाजवायचा प्रयत्न करतोय. पण मला असं वाटतं की या घरावर फक्त राधाचीच हुकूमत असायला हवी. हो ना? काहीतरी बोलू नकोस. बंदूक जवळ बाळगणारी माणसं, यांचं कधी काय सटकेल आणि ते काय करतील याचा काही नेम नसतो. अरे नाही रे, काय मस्त नेम आहे याचा. आणि रे किती मेडल्स मिळवले त्याने. आणि तुला गंमत सांगू का, त्या दिवशी मला आणि दादाला भिंतीवर अशा बाटल्या लटकून दाखवल्या त्याने, आणि खाट खाट अशा फोडल्या रे. आहा, काय मस्त नेम आहे. म्हणजे त्यांनी तोडफोड करायला सुरुवात केली. ओके, अब मेरा निशाना देखो अबीर. जमलं. जमलं. थँक्यू. हे बघ, परफेक्ट त्याच मापाच्या कापल्या है ना, परफेक्ट एकदम. ही बघ, ही पण एक. हा सोनिया बोल. मग म्हणाला ना सॉरी तुला. मग अगं सोनिया, मला कसं कळणार तू सांगितल्याशिवाय? मुनमुननी कशी समजूत काढली ते? हा गुलाबाच्या पाकळ्या बेडवर. सुपर. नाही, तुझ्या बेडवर होत्या, माझ्या अंगावर पडल्या पाकळ्या गुलाबाच्या. हा हो का? रोमॅन्टिक म्हणतात का तुमच्यात? नाही, आमच्यातही याला रोमॅन्टिकच म्हणतात. ऐक ना, आपण एक काम करूया. आपण उद्या ऑफिसमध्ये आल्यावर भेटूया आणि मग बोलूया आणखीन काय काय केलं त्याने ते. हा नाही अगं, माझी तू कोण आहेस? माझी वैनुडी नाही ग, वैनुडी मी आहे तुझी. माझी कुहू नाही, घनश्यामची बहीण आली आहे, नणंद आली आहे माझी. करेक्ट. तर आम्हाला जरा बोलायचंय, म्हणजे काम आहे महत्वाचं, थोडी गडबड आहे. हा, आपण उद्या बोलूया. ओके, बाय बाय. तू मला नणंद असं म्हणालीस? अगं हो, ती ऑफिस मधली माझी सोनिया इतकी बडबड करते फोनवर, तिला असं काहीतरी सांगायला लागतं. पण मला सांग, तू बोललीस का प्रभातची? हो, म्हणजे प्रभातची दादू बोलणार आहे असं बोलले मी प्रभातची.
सो तो उद्या येईल आता इथे, बघू. मग दादू त्याच्याशी बोलेल आणि सगळं नीट करेल. तुझा खूप विश्वास आहे ना घनश्यामवर? म्हणजे काय, आहेच. दादूने आतापर्यंत ना मी जे जे काही त्याच्याकडे मागितले ते सगळं मला दिलंय, माहितीये. तुला गंमत सांगू, आम्ही खूप लहान होतो ना तेव्हा आम्ही ट्रिपला गेलो होतो बरं का, कोकणात. तिथे खेळताना किनाऱ्यावरती मला एक शंख सापडला मस्तपैकी, खूप आवडला मला. तो मूर्ख ज्ञान आहे ना, त्याने तो फेकूनच दिला. तो बाळ होता ना ग तेव्हा, तो हाताला येईल ते सगळं फेकून द्यायचा. मग मला खूप वाईट वाटायला लागलं, रडायला यायला लागलं. तर दादू ना एकटाच किनाऱ्यावर तो शंख शोधत राहिला पूर्ण वेळ. मग संध्याकाळ झाली तसे आम्ही सगळेजण हॉटेलवर आलो परत, पण दादू नाही आला, तो थांबला तिथेच. आणि रात्री जेव्हा तो परत आला ना, तेव्हा माझ्या शंखापेक्षा मोठा शंख दिला त्याने मला. तो मस्त आहे. तो सगळं देतो मला जे काय हवं ते. प्रभातची पण आता तोच बोलेल बघ. आणखी एक गोष्ट त्याने दिली आहे मला. काय ग? तू. दादूच बोलेल प्रभातची आणि सगळं नीट होईल मग. दादू हिरो आहे माझा. सगळं होईल नीट. होईल. अहो नक्की करू? आता मगाशी ठरलं ना आपलं एवढं सगळं, तरी परत प्रश्न कसा पडतो तुम्हाला? फोन करा. त्याला काय वाटेल? काय वाटायचं? फोन करा, उलट त्याला बरं वाटेल. त्याला असं वाटेल की आपण त्याला आपल्यातलं घरचं असं समजलं आणि काहीतरी महत्वाचं त्याच्याशी बोललो. हा करा, फोन करा. करू. होय. मुहूर्त नका शोधू होता, चला पटपट. हा काय बरं? हा. नक्की आठवतोय ना? होय. हा. हॅलो. येस. येस म्हटला? अहो येस म्हणाला म्हणजे तुमचा नंबर नसेल म्हणून म्हणाला. येस तुला नाही, माझ्या बायकोला येस येस. काय म्हणतोस? हाय ठीक आहे. तू कसं काय ओळखलं? ओळखलं मी बोलतोय आता ते. मुद्दा पटकन बोलून हा. हा. हा कसं काय? आवाजावरून काही माणसांचे आवाज लक्षात ठेवतो मी. ग्रेट आहेस तू. बोल, कसा काय फोन केलास? मग मला सांग अबीर, हा. तू यावेळेला कोणती डिश करून आणशील? आता वाटेल ते कशाला बोलताय त्याच्याशी? मुद्दा काय तो बोला ना. मी इथे जिवंत बसले ना तुम्हाला करून खायला घालायला. तो कशाला हवाय? डायरेक्ट ऐकू जाईल, फोनची पण गरज नाही, एवढं मोठ्यांदा बोलते. सॉरी, पण ते मुद्द्याचं बोला ना. अगं जरा एटिकेट्स असतात, त्याचा एकदम विशाल हात नसतो घालायचा. बरं, हा, बरं. ते काय असतं? आता ना मग बोला त्याच्याशी. हा तू नाही काही करून आणलंस तरी चालेल. हा हा. नाही, मी पुढच्याला ना पास्ता करून आणणार आहे. हो बर. हा, सांगून टाक. मग इटालियन का अमेरिकन? कळलं, लक्षात. इकडे आला तुम्हाला आहे ना, म्हणजे नमनाला घडा भरते. इटालियन. हो, पण मी तो अमेरिकेत शिकलोय. हॅलो. हा, अरे अबीर, मी बोलतेय. अगं पण मी बोलत होतो. थांबा हो जर. हा, अरे सुप्रिया बोलतेय. हाय सुप्रिया. तुझा आवाज ऐकूनच एकदम फ्रेश वाटायला लागलाय मला. यू हॅव दॅट चार्म इन युअर व्हॉइस. चल रे, काय तरीच तुझं. आता मुद्द्याचं बोल ना. हा बोलताना कसं गुलगुल हसते माझ्याकडे कसं ऐकेल तो, ऐकेल. हॅलो अबीर, अरे काय माहितीये का, जरा तुझ्याशी मला महत्वाचं बोलायचं होतं. मला पण ह्या नाही बोलायचं होतं. हा. हे बघ, आमच्या असं कानावर आलंय की, म्हणजे ह्यांच्याही असं कानावर आलंय की घना आहे ना, घना तो परत अमेरिकेला चाललाय. हा, आणि आम्हाला घरातल्या कुणालाच तो अमेरिकेला जायला नकोय. ह्यांनाही तो अमेरिकेला जायला नकोय. तर मी काय म्हणते, तू जरा म्हणजे त्याच्याशी जर बोललास तर बरं वाटेल आम्हाला. हा, ह्यांनाही बरं वाटेल.
असं माझ्या घरच्यांनी सांगितलं असतं तर मी कधीच गेलो नसतो. काय मी बोलू? नाही नाही, काय काय म्हणालास तू? पण घनश्यामने ड्रॉप केलं होतं ना अमेरिकेला जायचं. अरे हो, म्हणजे ड्रॉप केला होता, पण आता त्याने ना परत कुठेतरी अप्लाय केलंय म्हणे. हो का? हो, तर तू जरा डोंट वरी, हा काय? मी बोलेन त्याच्याशी हा आणि त्याला कन्व्हिन्स करायचा पूर्ण प्रयत्न करेन. हा हा मी पण आहे. हा. आणि थँक्यू. हो म्हणालाय, हो आणि थँक्यू रे, तू म्हणजे तयार झालास, आमचं ऐकलंस तर थँक्यू. आणि हे पण थँक्यू म्हणतायत तर थँक्यू. बाय द वे सुप्रिया, तुझ्या हातचं महाराष्ट्रीयन फूड कधी मला खायला घालणार आहेस? अरे डेफिनेटली खाऊ घालेन. तू ये ना, कधी ये, नक्की खाऊ घालतो तुला. संपला का? मुद्द्याचा विषय संपला असेल तर ठेवून दे ना फोन. ओके, आज त्याला विसता. नाही, ते नाही येत मला करता. म्हणजे गुड बाय, सी यू लेटर स्पॅनिश मध्ये. काय रे तू? काय काय म्हणलं? नाही काय नाही, म्हणाला मी बोलतो घनाशी. मग हसणार काय? काय हे काय होतं? हसली का? ए नाही, तो मला म्हणाला की हा, आस्ता ला विस्ता. त्याला विस्ता म्हटलं. काय हस्ताला विस्ता म्हटलं तो तुला? हस्ताला विस्ता कस? हस्ताला विस्ता म्हणजे काय? माऊ, हस्ताला विस्त, हॅलो, म्हणजे काय? अर्जंट मेल करायची आहे मला, खूप अर्जंट आहे. तुझ्या लॅपटॉपवर गेलं तर झालं, तू कनेक्टेड असेल तर मी करते ना. नाही, माझ्या लॅपटॉपवर नाही करता येणार. का? झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.